सुजा, आवरलं का रे? ए सुजा, अरे आवाज देतोय. चल ऑफिसला जाऊ, जरा काम कसं चाललंय काय नाही ते मला बघू दे. चल. सरकार, काय झालं? रुमाल घेतलाय का? रुमाल? मला माहित होतं तुम्ही नक्की रुमाल विसरला असणार, म्हणूनच घेऊन आले. द्या वहिनी, त्याला अजून काय काय आणून द्या. हो तसं नाही भाऊजी. हो, आणि एवढ्या दिवसानंतर तुम्ही बाहेर पडलाय आणि हे काय कपडे घातलेत? तुमचे कपडे धुवून इस्त्री करून नीट ठेवल्यात की खोलीत? तेच घालून जावा. घ्या. उशीर होईल. हो, असं काय करताय? सरकार आहे तुम्ही. बघितलं का सरकार? काकीसाठी तुम्ही अजून पण तेच सरकार आहात. केवढी काळजी करते तुमची ती. चल सुजा. वहिनी, अहो तो तुमच्याशी कसं वागतोय तुम्ही त्याच्याशी कसं वागताय? अहो तो माग बी वळून बघणं झालाय तुमच्याकडं. खरंच धन्य आहे तुम्ही. अहो तसं नाही विनू भाऊजी. अहो ही काही सवय त्यांची आजची नाही. मला माहित आहे, ते कायम रुमाल विसरून जातात, म्हणूनच द्यायला आले मी. नाही काकी, सरकारांना काहीतरी वाटलं एवढं नक्की बरं का आता. म्हणूनच आपण आज दुपारी भेटायचं सगळ्यांनी. तुमच्यासाठी एक चांगली बातमी आणि एक वाईट बातमी. काय चांगली वाईट सांगून टाकायची, काय असेल ते. मला जज साहेबांनी बोलून घेतलं होतं. तुमच्या आणि कलेक्टर मॅडम बद्दल ज्या काही बातम्या फिरतायत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्यात. काय म्हणले मग जज साहेब? येत्या 2 हिअरिंग मध्ये आपला निकाल लागेल. अहो पण कामत साहेब, अहो ही काय चांगली बातमी आहे? नाही, ही वाईटच बातमी. पण चांगली बातमी अशी आहे की तुमच्या कोर्टातल्या वर्तणुकीवर जज साहेब खुश आहेत आणि मॅडमच्या कामाबद्दलही ते आनंदी आहेत. त्यामुळे ज्या काही बातम्या फिरतायत त्यात काही तथ्य नाही हे त्यांना चांगलं माहिती आहे. अहो पण तरी सुद्धा निकाल लवकर लागणार म्हणजे? हा, आता प्रेस आणि लोकांच्या प्रेशरमुळे ते चाललंय. हे केसचा निकाल कधी ना कधी लागणारच होता. काय उद्याचं मरण आजवर आलंय, बाकी काय नाही. मी एक सुचवू का? हा बोला ना. 4 जूनला जी तुम्ही लाच घेतली होती ती केस फक्त एका साक्षीदारामुळे सुरू आहे. आपण त्याच साक्षीदाराला. नाही वकील साहेब, नाही. मी आजपर्यंत लय वेळा लाच घेतली, फक्त सापडलो एकदाच. हे बघा, मी केस बद्दल बोलतोय. तुम्ही जरा पुढचा विचार करा. तुम्हाला 7 वर्ष शिक्षा होईल, किमान 7 वर्ष. हा साहेब, अहो 7 वर्ष लय होत्यात. माझं ठरलंय, मी शिक्षा भोगणार आहे. वकील साहेब, पुढची तारीख असेल त्यावेळी मला सांगा, मी हजर राहील कोर्टात. ठीक आहे, तारीख तर काय बदलणार नाही आपली. ठीक आहे, येतो. आलो. हे बघा, त्यांना समजावून सांगा. अहो ते सुटू शकतात आणि केसमध्ये शिक्षा व्हावी असं म्हणणारा पहिलाच माणूस बघतोय मी. अहो साहेब, त्याचं कारण जरा वेगळं आहे आणि मला माहितीये आमचे अर्जुन साहेब काय ऐकणार नाहीत. पण तरी सुद्धा बोलून बघतो मी. चला येऊ का? ओके. अर्जा, काय झाले काय अर्जा? मामांजी हळू जरा, हळू बोला. पण नेमकं काय करायचंय का या ठिकाणी? पर्दाफाश. अर्जुन, काय झालंय? सरकारांनी आणि मनी मावशींनी नक्की काय केलंय याचा आपण आज पर्दाफाश करणार आहे. काय झालंय? मनी मावशी आणि सरकारांनी लग्न केलंय, एवढं सरळ आहे ते. दादा हे बघ, तुला राग आलाय हे साहजिक आहे, पण सरकारांची पण काहीतरी बाजू असेल ना, ती समजून घेऊ ना आपण. 1 मिनिट, त्यांच्या बाजूने म्हणजे बघा, आपल्याला सरकारांबद्दल जर हे काय कळलं असतं, म्हणजे त्यांनी दुसरं लग्न केलंय किंवा करणार आहे असं काय, तर आपण विश्वास ठेवला असता का? म्हणजे मी तर असं ठेवला बाबा. होय, माझा तर नसता बसला. वय, अरे तेच की, त्या मनीनच काय तर जादूटोना केलाय म्हणून ते असं वागायला लागलेत. काही जादूटोणा वगैरे नाही आई. सरकारांकडून चूक झाली आहे म्हणजे झाली. हा सगळं खरंय, पण करायचंय काय भाऊजी आपल्याला? नाही म्हणजे त्या मनी मावशी उठल्या ना तर सगळाच घोळ होईल. हा मग मी म्हणतोय काय, मनी मावशी झोपली आता मस्तपैकी डारडो, सरकार गेलेत बाहेर. त्यामुळे सरकार परत आल्यावर मनी मावशी उठायच्या आता आपण सरकारांना गाठायचं आणि त्यांना विचारायचं की काय काय ना आम्हाला क्लिअर सांगा.
आणि उठल्या तरी इकडे येणार नाहीत कारण मी कडी घातली बाहेरून. आणि सरकार आले का नाही आपण डायरेक्ट मुद्द्यालाच हात घालूयात. त्यांना विचारूयात तुम्ही जे लग्न केलंय त्याचे काही पुरावे आहेत का तुमच्याकडे, आणि पुरावे नसतील तर मग हे इलिगल लग्न आहे, आणि मग केलं तर हे असं खोटं खोटं लग्न केलंय का त्यांनी. हा 100% यांच्याकडे पुरावे नसणार आहेत मी सांगतो. कारण आदल्याच दिवशी रात्री मी गेलो होतो त्यांच्या घरी आणि त्यांना म्हणलं गाव सोडून निघायचं. गपचूप गाव सोडून जायला तयार झाले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आल्यात मांडवळ्या बांधून. अर्जुन मग असं एका दिवसात झालंय काय. त्या दिवशी मनी मावशी घरी आल्या होत्या ना आईंना भेटायला, त्याच दिवशी काहीतरी झालंय. काके तुझ्या लक्षात आहे का ग अजून काय झालं होतं का, मावशी काय बोलली होती का असं. त्या दिवशी मला तिच्याकडे लक्षच द्यायचं नव्हतं, त्यामुळे मी आपलं औषधं घेतली आणि झोपले. मावशींसोबत त्या दिवशी सुजय पण होता. पिवताई सुजय भाऊजींना काहीतरी माहिती असेल बघ यातलं. हा पर सुजात तोंड उघडल तवा ना. आपण सरळ सरकारांनाच विचारू ना. सर, आणि ह्या लग्नाचे काही पुरावे नसतील ना तर हे लग्न इल्लीगल आहे. आई अहो आपण हे लग्न कधी मोडू शकतो. नाही सरकार हो म्हणणारच नाहीत, कारण हा जो घोळ घातलाय ना तो सरकारांनी घातला. आणि का घातलाय मला माहित नाही. आणि असं पण असेल अर्जुन, आपण उगाच इथं तर्कवितर्क लावतोय आणि त्यांनी खरंच लग्न केलं असेल तर, पुरावे असतील त्यांच्याकडे तर, कारण तेवढ्या उलट्या काळजाचा आहे तो माणूस. मग दादा आपण एक काम करू ना, सरकार आले की त्यांना सांगू मनी मावशीने आम्हाला खरं खरं सांगितलं. सरकार तुम्हाला उत्तर मागती आता ही. तिला ना तुम्ही देऊनच टाकतो तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज. विचार. तुमचं आणि मनी मावशीचं लग्न खरं आहे का. 100%. आणखी काही. मग जर तुमचं लग्न झालंय तर कायद्याने हा गुन्हा आहे. एका वेळेला तुम्ही 2 लग्न नाही करू शकत. बर. संकल्प. आलो ये रे बाबा. आलो 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 एकच मिनिट हा. संकल्प मनीषा हंबीरराव कदम रिपोर्टिंग सरकार. जरा अर्जाच्या स्टाईल मध्ये एंट्री केली. काय निघाला का कायद्याचा मुद्दा. काळजी करू नका. आहे काय पत्रिका आणल्यात वाटायला मी ते त्याची झेरॉक्स मारत होतो, जरा टाइम लागला मला. एक्सक्यूज मी हा कलेक्टर मॅडम थोडं. रुपाली ताई हे घ्या वाचा. घ्या 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 घ्या. तुम्ही वाचाच ते. ज्यांना वाचता येत नाही म्हणजे विनायक काका, रुक्मिणी मावशी, त्यांच्यासाठी सांगतो हा कागद कसला आहे ते. सरकार आणि रुक्मिणी मावशीच्या घटस्फोटाचा कागद. वाचा वाचा. आणि हा ते त्याच्या खाली एक असा निळा निळा राऊंड आहे बघा, तो काय माहितीये. रुक्मिणी मावशीचा अंगठा. वाचा वाचा. आणि बाजूला माझी सही पण आहे. आई आई स्वप्नील, हा कसला कागद आहे. मी नाही दिला अंगठा कुठं. ए अप्पे, तो कागद घेऊन लॅबला जा ना, मग तुला खरं खोटं कळेल. रुक्मिणी मावशीचा अंगठा तो. अहो काय चाललंय. कुठला अंगठा. आपण भेटलो पण नव्हतो इतके दिवस. कुठलं काय आहे हे 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 तुझं हे असं जरा काय झालं की लगेच मुळू 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 रडायचं. सरकार हे अति होतंय बरं का आता. मी हे सगळं आधीच सांगितलं होतं, पण तुमच्या कोणाचा विश्वास बसला नाही त्याच्यावर. विश्वास ठेवण्याचा प्रश्नच नाही सरकार.
करायची लायकी नाही. अर्जुन थांब. आता रागाची नाही, प्रेमाची जास्त गरज आहे. आईंकडे बघ की, एवढं सगळं होऊन सुद्धा सुजय भाऊजींना केवढ्या प्रेमाने झोपवण्याचा प्रयत्न करतायत त्या. प्रेमात ताकद असते अर्जुन, आणि त्याच ताकदीनं आपल्याला आपलं घर पुन्हा एकत्र आणायचंय. आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही, निपोळीच्या झाडा मागे चक्र झोप लाग बाई. काय बाया, काय झालंय हिला? रुक्मिणी हाय वाटते ही. रुक्मिणी नाही ती, सुजयची आई आहे. आता तुझ्याची आई म्हणजे रुक्मिणीच ना, तिचाच आवाज आहे की हा. काय बाया नाटकं चालल्यात. मग अशी काय ते करून रडत होती आणि आता काय ते गाणं गाते. सगळी झोप मोड आमची. रुक्मिणी, तू आहेस म्हणून हे सरकार आहे हे मी तुला कधी सांगू शकेल हे मला माहित नाही. पण मला माफ कर रुक्मिणी, खरंच मला माफ कर. माझी ही अवस्था केली होय. मनी, सरकार, अप्पी आणि अर्जुन, तुमचं अख्खं आयुष्य बरबाद करणार आहे मी आता, सगळ्यांचं. नाहीतर मी नाव लावणार नाही आमदार सुजय कदम म्हणून. आईंच्या प्रेमाने तरी सुजय भाऊजी बदला, हीच प्रार्थना आहे देवाकडे. नाहीतर आज का नाही पाळणं करूनच गप बसला असता बघ त्यो. ते केसचा निकाल जवळ येतोय ना, म्हणून असं होतंय बघा त्याच. अगं तेवढंच नाही ग, ज्याला जायचं त्यानं तसं बी आधी मान्य केलंच होतं की आपल्या घरात हे रोज असं घडतंय ना, त्याच्यामुळे तो जरा घाबरलाय. बाबा तुमचं म्हणणं सगळं कळतंय हो, पण आता ना सगळं चांगलं होईल बघा, माझ्यावर विश्वास ठेवा की. अगं कसं आपे, पण आता हे आपल्या घरात असं रोज काय ना काहीतरी चाललंय. आणि काल ते घटस्फोटाचं ऐकल्यापासून ना माझं तर डोकंच काम करणं झालंय बघ. ज्यांना वाचता येत नाही म्हणजे विनायक काका, रुक्मिणी मावशी, त्यांच्यासाठी सांगतो हा कागद कसला आहे ते. सरकार आणि रुक्मिणी मावशीच्या घटस्फोटाचा कागद. वहिनींची तर लय काळजी वाटते अगं. अहो म्हणूनच मी सकाळी सकाळीच आईनं मंदिरात पाठवलंय. बाबा आईनं फ्रेश कसं करायचं ना हे तुम्ही माझ्यावर सोडा. आपल्या घरातले सगळे अशा आनंदात असले ना मग त्याला काय वाटणार नाही बघ. बाबा नका काळजी करू, घरातलं वातावरण कसं शांत होईल याची काळजी मी घेईन. आणि ते तुलाच करायला लागणार आहे बरं का. मी सांगते ना तसं ऐकायचं. तुला माहितीये ना माझ्याकडे काय आहे. तो व्हिडिओ जर तुझ्या आईला दाखवला ना तर ती तुला जवळ बी नाही घ्यायची आणि तुझी आमदारकी जाईल ते वेगळंच. मग बस उकिरड फुकत. रोज ब्लॅकमेल करायचं बंद करा मावशी. अरे मग माझं ऐक की, मी सांगते तसं कर. मला आय म्हण आणि रुक्मिणी समोर तर म्हणायचंच. मुद्दाम करते ना सगळं तू हे. मी सांगल तसं ऐकायचं. मी बस म्हणलं की बसायचं आणि उठ म्हणलं की उठायचं. बस उठ 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 बस. व्यायाम चालू केला काय सुजय? नाही नाही गप्पा चालल्यात आमच्या दोघा माळलेखांच्या आहे ना तुझ्या. बर नाश्ता करायला या बाळा लगेच. तू बी या नाश्ता करायला. काय तुझे काय झालंय? काय नाही, सांग की काय झालंय. तुला काहीतरी माहितीये, तू लपवतोयस आमच्यापासून.
हे बघ सुजा, तू बोल, आपण सगळी मिळून ह्याच्यावर काय. तुला माहिती की सगळं काय झालंय ते? काल सांगितलं की तुला सगळं माझ्यामुळेच झालंय ना. माती पण मीच खाल्ली आहे, घरातला करांटा मीच आहे की. तुझ्या ते रागाच्या भरात बोलून गेलो मी. रागाच्या भरात बोलला होता. हे मनी, संकल्प आणि सुजा यांच्यात काहीतरी झालंय एवढं नक्की. त्याचा शोध घ्यावा लागणार आहे. त्याचा एकदा शोध लागला की मग ही कोडं सुटेल. एकत्र कुठे? या ठिकाणी. आणि ही नाटकं रोज बघायची का आपण? ही बाई कशी वागवणार आईला आणि सरकार तिचीच बाजू घेणार. स्वप्नील, अरे असं चिडू नको. चिडून काय होणार आहे? विनय काका, आईची अवस्था बघ. आधीच सरकार सरकार करून काय अवस्था झाली तिची. आणि हे जर असंच सुरू राहिलं ना तर ती नाही, असं चालू नाही राहणार. अप्पे बरोबरच बोलतोय ती. हो, या बाईनं सगळंच हिरावून घेतलंय माझ्याकडनं. आपली एकी तर नाही घेतली ना अजून. आणि ती घेऊ पण द्यायची नाही. मनी मावशी हे सगळं करते कारण तिला आपलं घर तोडायचंय, म्हणून ती आईंनाही त्रास देते. कारण त्यांना फक्त एवढं सिद्ध करायचंय की आईनी 40 वर्षापासून जे काही जोडून ठेवलंय ते मी 4 दिवसात तोडून दाखवलं. आईनी एवढी वर्ष झाले जे काही जोडून ठेवलंय ते एवढं कमजोर आहे का? आणि ते असं एवढ्या सहजासहजी तोडू दिलं पाहिजे आपण? ती काय म्हणतीय? तोडायचं. मी म्हणतोय आपण लढायचं. लढलं पाहिजे. कसं अर्जुन, कसं? आता तर आपण तिला हाकलून पण देऊ शकत नाही. सर, आहे त्या परिस्थितीत खुश राहायचं. हे बघा, आता सध्या आपण एवढंच करू शकतो. आपल्याला माहितीये जी काही वेळ सुरू आहे ती आपली नाहीये. पण हा, एक दिवस येईल ती वेळ आपली असेल. आणि तोपर्यंत आपण एकमेकांना साथ दिली पाहिजे. आणि ही मनी मावशी जी काही कटकारस्थानं करते ना त्याच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे. नाफरणं हे बोलणं सोपं आहे. सर, प्रेमात कुठलाही वार परतवून लावण्याची ताकद असते. एक तीळ 7 जणांनी मिळून खाल्ला, ही आख्यायिका माहिती आहे ना सगळ्यांना? अहो, पण त्या कणभर तिळाने नाही, आपापसातल्या प्रेमाने त्यांच्यात ताकद आली. घ्या. आपल्यातलं प्रेम हीच कदमांची ताकद आहे. नाही अर्जुन, उलट मनी मावशींच्या बाबतीत गनिमी कावा केला पाहिजे. म्हणजे हे बघ, आपण जर का त्यांची माहिती काढायला गेलो ना तर मनी मावशी काही शांत बसणार नाही. काही ना काहीतरी खुसपट काढत राहणार आणि ते आपल्याला त्रास देत राहणार. त्यापेक्षा आपण शांत राहायचं, त्यांना आपण स्वीकारलंय असं दाखवायचं. मग मनी मावशी जरा निवांत होतील आणि मग आपल्याला जे करायचं ना ते करायचं. म्हणजे ती टोमणे मारत राहणार, काय ना काहीतरी बोलत राहणार आणि आपण गप्प बसायचं आहे ना. अरे तसं नाही म्हणते मी. हे बघ, तू माझं ऐकून घे. आपण जर का मनी मावशींशी भांडणं करायला गेलो ना तर त्याही आपल्याशी भांडणार. हे बघ, आता सध्या सरकार आणि सुजय भाऊजी त्यांच्या ऐकण्यातले आणि त्यात आपण जर का त्यांच्याशी भांडायला गेलो तर 100% मनी मावशी आपल्याला घराच्या बाहेर कळणार. काढू दे मग, जाऊ निघून, काय राहायचं इथं. अरे असं कसं म्हणतोयस तू? आणि मग काय उपयोग? मनी मावशीला हेच तर पाहिजे ना. आपण जर का घरातून बाहेर गेलो तर आपलं घर फुटेल. आत्ता मोठं एकत्र आहे घर, प्रत्येकाची वेगवेगळी तरा आहे. आता इथं सुजयचं काहीतरी वेगळंच चाललंय. स्वप्नील दादा रागावलाय. आयुष्यात पहिल्यांदा बघितलंय मी दादाला एवढा रागवलेला. सरकार काय मनी मावशीच्या शब्दाच्या बाहेर नाहीत. काकी झोपते किचन मध्ये, एकत्र घर आहे का आपलं? अर्जुन, पण या सगळ्याचं कारण मनी मावशी आहे ना. त्या एकदा घरात न गेल्या की सगळं नीट होईल. मला नाही वाटत तेवढं एकच कारण आहे. मग तुला काय वाटतं? आपल्या मनी मावशीला आहे ना सरकारांचं काहीतरी एक सिक्रेट माहिती, खतरनाक सिक्रेट, म्हणून सरकार गप्प आहे. काय पण म्हणजे ना अशी काहीतरी गोष्ट आहे जी घरात जर कळली ना तर लय गडबड होईल काहीतरी. फक्त ती गोष्ट मनी मावशीला कळली कशी हे कळायला आत्ता मार्ग नाही. मधल्या काळात सरकार जेव्हा बाहेर होते तेव्हा काही घडलं असेल तर? बघ ना, ती गोष्ट अशी आहे की जी सरकार घरात बोलू शकत नाही, याचा अर्थ त्या गोष्टीचा घराशी काहीतरी संबंध.
हे पटतंय मला अर्जुन. सरकार बोलले पाहिजेत का काढा सगळा गुत्ता सुटेल माहिती. मग बघच तू प्रेमच बदलेल सरकारांना. होऊ दे तसंच होऊ दे. आपल्या बाळाच्या कानावर चांगल्या गोष्टी पडू दे चार. बाकी काय तसंच होणार. तू अजिबात काळजी करू नको. आपे ते पूजेचं ताट तयार आहे. घरात आज काहीतरी वेगळं वाटतंय बरं का. हो ना. हा रे खरंच सगळी मरगळ जाऊन एकदम प्रसन्न वाटतंय. पिऊताई अगं त्याचं कारण आहे हेम अगरबत्ती. ही अगरबत्ती आत्ताच देवपुढे लावली आम्ही. वा. हा या सुगंधामुळेच आज इतकं छान आणि प्रसन्न वाटते. अहो ताई हेम अगरबत्ती नैसर्गिक घटकांपासून तयार केली जाते त्यामुळे शरीरास अपाय अजिबात नाही. आणि हा एवढंच नाही हे बघा त्याचे बाकीचे सगळे प्रकार मी घरी घेऊन आल्या. काही म्हणा या सुगंधामध्येच भक्ती आहे म्हणजे आपोआप हात जोडले जातात. चला आपल्या घरच्या अगरबत्तीचा पुढा ठरला. आपे सणाची एक नंबर सुरुवात केलीस बरं का. हो आज बैलपोळा आहे ना. अर्जुन. हा काके आलो मी. आप्पे तुझ्या हाताने घास भरव सोन्याला आणि राजाला. अर्जुन बाबा विनू बाबा नेहमी म्हणतात ना ते खरंय बघा. मातीला तसं जनावरालाही माणूस कळतो मालक नाही. मग काय तर या मनी मावशी काय फक्त त्रास द्यायला बाकी काही नाही. अगं पण सरकार मनी मावशींचं एवढं ऐकतात हे बघून माझ्या डोळ्यांवर विश्वास बसना ग. अगं तो माणूस कुणाचंच काय ऐकत नाही. तो आज असा वय ना बापू आम्हाला बी तोच प्रश्न पडलाय. नाही मनी मावशीला काहीतरी माहिती आहे सरकारांबद्दल म्हणून चाललंय सगळं. अर्जुन पण सरकार नक्की होते कुठे इतके दिवस. 5 गणीला होते. नाही कदम माझा अजिबात विश्वास नाही गोष्टीवर. खरं तर ना मधल्या काळात काहीतरी झालंय आणि ते फक्त मनी मावशीला माहितीये बस. पण अगं आप्या 5 गणीला असते तर सापडली असते की आपल्याला. अहो तेच तर बापू. सातारा जिल्ह्यातल्या प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये मी त्यांचा फोटो दिला होता. पोलीस त्यांना शोधत होते. मला तर वाटतंय ना सरकार अशा जागेवर असतील ना जिथं कोण शोधणारच नाही. म्हणजे एकदम लांब असली पाहिजे नाहीतर एकदम जवळ म्हणजे आपल्या कुणाला शंका येणार नाही अशा ठिकाणी. नक्की त्यांच्यात काय घडलंय कुणाच ठाऊक. पण कुणीतरी सांगायला पाहिजे ना आपल्याला. सुजय भाऊजी काय त्यांना माहित असेल. त्याला काहीतरी नक्की माहितीये बापू. हा परत तोंड उघडेल तवा ना. अहो विनू बाबा अहो ते तर सगळं सरकारच ऐकतात ना. आणि संकल्पचं मनी मावशीचं त्याला आमचा राग आहे बाबा. त्याचा तर का नाही मला काय कळणच झालं. हो कदम मला नाही वाटत तुझ्या कधी तोंड उघडेल म्हणून. नाही त्यांना बोलतं केलं पाहिजे. नाही तर आज जे चालू आहे ना तेच चालू राहील. दादा ऐकणार रे. काय ऐकू अर्जुन. आता इथं राहण्यात काय पॉइंट नाहीये. परिस्थिती हाताबाहेर गेली आणि तू का थांबलाय. काका चल बॅग भर. आई अगं उठ ना चल. अपर्णा बरं झालं तू आलीस. मी एक निर्णय घेतलाय. आत्ताच्या आत्ता आपण हे घर सोडायचं. या दोघांना राहू दे इथंच. सरकारांना त्यांच्या नव्या बायको बरोबर हटू देत संसार. 1 मिनिट थांबा सर. अहो काय झालं एवढं तुम्ही एवढा टोकाचा निर्णय काय घेताय. का घेतोय या दोघांमुळेच. मनी मावशीनं फतवा काढलाय आता. रोज सकाळी उठून आई वडिलांच्या पाया पडायचं आणि दुसरं आईनं खाली बसायचं.
ती पण बसली लगेच खाली. आई अगं काय करतेस तू? चल उठ. किती दिवस असा अपमान सहन करणार आहेस आई? चल उठ. ए मी काय कुणाचा अपमान बिपमान करत नाही. आता ह्या घराची मालकीन मी आहे म्हणलं मी इथं वर बसणार ना. आणि राहायला प्रश्न आईबापाच्या पाया पडायचा. तर आता आईबापाच्या पाया पडणं हे लय पुण्याचं काम असतंय. त्याच्यात काय चुकलं माझं? मावशी पुण्य वगैरे शब्द तुमच्या तोंडात शोभत नाही हो. तिला बोलायची काही गरज नाही. अशीच बाजू आईची घेतली असतीत ना तर आज ही वेळ आईवर आली नसती. विचार की तिलाच का घेतली नाही सरकारांनी तिची बाजू ती. ए जायचंय ना तुला? जा ना मग. जा बाबा जा एकदाची. रोज उठून तुझी टिव कोण ऐकावी? हो सरकार अहो काय बोलताय तुम्ही? ए काय ते चुकीचं बोलतात र. आणि ते सरकार आहे त्यांना अजिबात उलट बोलायचं नाही. ह्याला जायचं असलं तर जाऊ दे. काय घेणं देणं नाही आम्हाला. काय फरक पडत नाही. आम्हाला पडतो मावशी फरक. या घरात ना कोणी कुठेही जाणार नाही. नाही अपर्णा माझा निर्णय झालाय. एकतर या घरात हे दोघं राहतील नाही तर आम्ही राहू. आम्ही हितनं कुठं बी जाणार नाही. ठीक आहे मी जातो. आणि तुम्हाला कोणाला यायचं नसेल ना तर मी रुपाली आणि आई जातो. आई चल उठ. सर थांबा की. आई बघा मी काय म्हणते ते ऐकून तर घे शांततेत. हा नाही अपर्णा मी इथनं कुठेही जाणार नाही. अगं आई असं काय करतेस? किती दिवस इथं असा अपमान सहन करत राहणार आहेस तू? किती नीच माणसं आहेत ही दिसत नाही का तुला? हे बघ मी जेव्हा लग्न करून इथं आले ना या घरात तेव्हाच ठरवलं होतं. आता इथं बाहेर जाईल तर माझी तिरडीच बाहेर जाईल. आई आता का घुम्यासारखं उभं राहिले? बोला की काहीतरी. हा ओरडू नका. ओरडू नका. कळत नाही का कसं वागायचं ते? मगाशी एवढे सगळे मला बोलत होते तेव्हा गप उभे राहिले. जात होता तो सपन्या निघून तर जाऊ द्यायचं ना. पण नाही मला नाही जमत हे असली नाटकं करायला. नाही जमत. नाही जमत ना. दमा आता जर चल ना. थांबा. सारखं आपलं ते व्हिडिओची भीती दाखवताय. पाया पडू का तुमच्यात? का आता कुठे गेला मगाचा आवाज? बस करा हे. बस तर ना मी आता करतच नसते. काय पाहिजे तुम्हाला? काय खरंच? ठीक आहे. मग मला हे घर जमीन सगळ्या गाड्या सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करायची. काय? हा मग हे सगळं केलं तर मी दुसऱ्या मिनिटाला थांबवते सगळं. हे सगळं तुमच्या नावावर करायचं का? नाही देवत ना. मला वाटलंच. तुमच्या नावावर केलं म्हणजे तुम्ही आम्हाला घरातनं बाहेर हाकलून देणार? नाही नाही नाही. घराबाहेर कशाला हाकलते? हे घर मी पाडणार. मस्त पैकी नवं घर बांधणार. मग तुम्ही या की तिथं राहायला. नाहीतरी मीन बांधत्या इथं राहायला लागल्यावर नोकर चाकर लागतेलच आम्हाला. तुमच्याशी बोलून काय अर्थच नाही. मी बी म्हणते जाऊ दे. आता गपचीप हातरून उचलायचं आणि बाहेर जाऊन झोपायचं. बाहेर म्हणजे? हा खोलीच्या बाहेर. आता एवढी चूक केली ना मग त्याची शिक्षा मिळायला पाहिजे. आणि चूक केली तर भरपाई द्यायलाच लागल. हा सरकारचाच नियम आहे ना. आमचा नियम आम्हाला शिकवायची गरज नाही. आम्ही बाहेर कधी झोपलो नाही. मग आता झोपायला लागल. आणि असं जर माझ्याशी वागत राहिले ना तर कायमच रस्त्यावर झोपायला हवी. लक्षात ठेवा. उचला ते हातरून. 100% लक्षात आलंय माझ्या तुझ्या डोक्यात काय असणार आहे. काय? प्यार ही दवा प्यार ही दुआ. मला काय वाटतं माहितीये का? यांच्यातलं प्रेमच यांना पुन्हा एकत्र आलं. हा मग मनी मावशीची कल्टी. आणि हे सगळं जर का नीट झालं ना तर बाकी काय करायची गरजच पडणार नाही ना. फक्त ती दोघं पहिल्यासारखे प्रॉपर एकत्र आले पाहिजे. हा करेक्ट. म्हणजे तू कसा माझ्या प्रेमात अखंड बुडाला होतास तसंच सरकार आता आईच्या प्रेमात अखंड बुडाले पाहिजे. बस बाळा आईच्या बापारे अजिबात ऐकू नको. खोटं बोलती. 1 मिनिट. आता मुद्दा काय?
आजचा मुद्दा हा आहे, हंबीर आणि रुक्मिणीची लव्ह स्टोरी 2023 आजगाव. करायचं काय? मी येणार ज्या जुगाडू, कशाला टेन्शन घेते तू? नाही जुगाडू आहेस तू, पण असं काही करू नको उगाच सगळ्यांच्या डोळ्यावर येईल. मनी मावशीला कळलं ना तर उगाच दंग होईल. म्हणजे सगळं सुमडीत केलं पाहिजे. हे बघ, आपल्याला हे तर कळालंय की त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम. हा, फक्त सरकारने त्यावर परत फुंकर घातली पाहिजे. अप्पे, सरकार जे आता गपचूप करतात ना लपूनच्या. काय झालंय तुला? कुठं काय? शांत कायस तू? केवढा भांबवलायस अर्जुन? तुला स्वप्न पडले का? नाही ग, स्वप्न दिसलं. दिसलं म्हणजे? असं काय स्वप्न बघणार आहे मी बघून बघून? त्यापेक्षा भारी स्वप्न दिसलं मला आता. काय? म्हणजे मी झोपेतून उठलो आणि समोरून एक मुलगी आली, नुकतीच आंघोळ केलेली, ओले केस, डोक्याला टॉवेल बांधलेली. मला म्हणली गुड मॉर्निंग अर्जुन. आता बाहेर आई झोपेतनं उठल्या आणि हसत हसतच उठल्या. आणि मी त्यांना जाऊन विचारलं, आई काय झालंय तुम्हाला? तर मला म्हटल्या, मला स्वप्न पडलं. काय झालंय तुला अर्जुन? मला वाटलं तू खुश होशील आईंबद्दल असं काही सांगितल्यानंतर. तू नुसतं करतोयस. खुशच आहे की मी. दिसत तर नाहीस तू खुश. झोपेतून उठलो ना, डोळे सुजले असतील जरा. पण तू काय एवढं लवकर आवरून तयार झाली एकदम? आज काय माहितीये का? माहिती काय? कोर्टात तारीख आहे, कोर्टात तारीख आहे. हरतालिका आहे आज. उपवास आहे माझा हरतालिकेचा, ते म्हणत होते. नियती पण काय गंमत करते बघ ना. आज तुझा उपवास आहे हरतालिकेचा, नवऱ्यासाठीच. मी चाललोय जेल. बरं झालं बाया, तुझ्यासारखी सून नाही तर कुणाला पाहिजे होती. आम्हाला पाहिजे बर का. आम्हाला हीच आणि असलीच सून पाहिजे. आणि वेळ आली ना तर पदर खोचून साठलेली घरातली धूळ पण बाहेर काढायला बघा. जाऊ दे ना कदम, कुठं नादाला लागताय तिच्या. चला नाश्ता करून घेऊ आपण. वहिनी या, चला हॅपी या. हो. आता फळ का खाताय? मावशी, अहो आमच्या सगळ्यांचा उपवास आहे, तुम्ही सोडलात तर. आता हो बाया, कसला उपवास? अहो हरतालिका आहे ना आज, तुमचा काही संबंध नाही. तुम्ही खावा उपीट. ए पियू, का ग मुद्दाम दिलं का मला असं खायला? माझा काय संबंध? तुम्ही जर मला म्हणाले असतात की माझा उपवास आहे तर मी कशाला दिली असती ना तुम्हाला? अगं मग सांगायला काय झालं होतं आज उपवास आहे म्हणून? हा उपवास नवऱ्यासाठी करायचा असतोय, आणि ज्या बाईला नवऱ्याबद्दल जरा जरी काय वाटत असेल ना तर ती तो उपवास करते. ए रुक्मिणी, लय तू अंडवर करून बोलू नको. आता मी बी उपवास करणार आहे. अहो पण तुम्ही तर उपीट खाल्लं की? हा, तेवढं खाल्लेलं चालतं. आता मी बी उपवास धरणार आहे. रुपाले, हितनं पुढं जे काय असेल ना ते मला सांगायचं काय. आता दुपारी उपवासाचं माझ्या खोलीत पाठवून दे. हो. बर काकी, तू आपल्याला सांग बरं का. आप्पे, या वेळेला कडक उपास करू नको बर का. दुपारी काय तर खाऊन घे. अगं 2 जीवाची आहेस तू. अहो हो आई, अर्जुन एकदा का कोर्टात ना आला ना की आम्ही सोबतच जेवणार आहे. सांगितलंय की त्याला तसं. अरे अर्जा, ती एवढं म्हणते तर ये की दुपारी. दोघं जेवा तुम्ही. हा, आणि भाऊजी तुम्ही केसची अजिबात काळजी करू नका. हा बरं चला अर्जुन, मी तुला जाता जाता कोर्टात सोडते. बर चल. चला.
तुरुंगात नाही जायला पाहिजे. गप रुपाली, उगाच नको तो इशे नको काढू. अहो ताई, पण याची काय गरज आहे? ही कामी आणली नाहीत बरं का. मग कोण? अर्जुन, काय करायचं याचं कळतच नाही मला. अहो मॅडम, एवढा जीव लावणारा नवरा भेटलाय तुम्हाला, त्याला फक्त जपा, बाकी काय नाही. हो ताई. चला येऊ का मग मी? हो या. मॅडम येऊ का? शिंदे या. नमस्ते मॅडम. नमस्ते. गायतोंडे एका कामानिमित्त बाहेर गेलेत. त्यांनी ह्या फाईल्स दिल्या होत्या. हो, सांगितलं होतं मला त्यांनी. ह्यावर सह्या करायच्या आणि हा अहवाल. शिंदे, मी हे सगळं वाचून घेते आणि मग सह्या करते. मला जरा वेळ द्या आणि हे झालं की मी तुम्हाला कळवते. त्यांनी अजून एक निरोप दिला होता. काय हो? फळे भरपूर खावा. हो, खाईन मी. या तुम्ही. अर्जुनने शिंदेना पण सांगून ठेवलंय फळं खा म्हणून. देवा. देवी हरतालिके, अगं मागच्या जन्मी असं कुठलं पुण्य केलं की अर्जुन सारखा नवरा मिळाला मला. नाही पण खरंच अर्जुन लई भारी आहे आणि म्हणूनच मला त्याला जपायचंय.